साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथे पळवून आणलेल्या 17 वर्षीय मुलीचा छळ झाला। कंटाळून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना लपवण्यासाठी संबंधित आरोपींनी मुलीचा मृतदेह शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अभिषेक अशुरबा बांगर व त्याची आई सोजरबाई बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पूर्भाजी वामनराव गाढवे वय 39 राहणार कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी यांनी फिर्याद दिली आहे। त्यांची मुलगी अश्विनी वय 17 ही शिक्रापूर पुणे येथे नातेवाईकांकडे राहत होती। 16 जुलै 2025 रोजी ती बेपत्ता झाली होती। तपासादरम्यान अभिषेक बांगर राहणार मुंडेवाडी जिल्हा बीड याने तिला लग्नाचे आमिष दाखवून स्वतःसोबत नेल्याचे कळाले। त्यानंतर तो तिला बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी येथील बबनराव शिंदे कारखान्यावर ऊसतोडीच्या कामासाठी घेऊन आला। कारखान्यातील झोपडीत राहत असताना अश्विनीला स्वयंपाक येत नाही, ऊसतोडीचे काम जमत नाही या कारणांवरून अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई यांनी तिचा शारीरिक मानसिक छळ केला। सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अश्विनीने 13 जानेवारी 2026 रोजी ते 14 जानेवारीच्या पहाटेच्या दरम्यान झोपडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे। पोलीस कारवाईच्या भीतीने आरोपींनी तिचा मृतदेह बैलगाडीत टाकून तुर्क पिंपरी साखर कारखान्याजवळील एका शेतात नेऊन अर्धवट पुरला। या प्रकरणी बार्शी तालुक्यातील पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावा नष्ट करणे या कलमान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत।